नमस्ते. आज मी आळूची पानं आणि कच्च्या बटाट्यापासून भजी बनवते. तर आता पहिली ही आळूची पानं मी ह्या वरच्या शिरा काढून टाकल्यात, कापून टाकल्यात आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता ही आपण बारीक कापून घेऊया, नंतर बटाटा किसून घेऊया. आता ही आळूची पानं आपण चांगली अशी बारीक कापून घेतलेली आहेत. आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. आता आपण बटाटा किसून घेऊ. बटाटा कसा किसते ते दाखवते तुम्हाला. ही किसणी आहे, तिचे 1 2 3 आणि 4. तर हे जाडेवाले आहे ना, त्याच्याने किसून घ्यायचं. दाखवते हा तुम्हाला. आणि लगेच पाण्यामध्येच किसायचं. हे बघा, असे जाडेवाले आले पाहिजे आणि किसायचं. नाहीतर काय होतं, तर किस काळा पडतो. पाण्यामध्येच किसायचे, नाहीतर मग तो किस ना काळा पडतो. भजी जरी करायची असली ना, तरी त्या चिप्स आहेत ना बटाट्याच्या, त्या पाण्यामध्येच ठेवायच्या. बटाटा आपण किसून घेतलेला आहे. आता ह्याचं चांगलं पाणी काढून घेऊया आणि ह्या आळूच्या पाण्यामध्ये टाकूया. आता आपण बटाटा किसून झालाय. आता थोडीशी हळद टाकूया. थोडं तिखट टाकायचं, लाल तिखटाऐवजी तुम्ही मिरची टाकली तरी चालेल. 1 2 ते 3 चमचे टाकायचे. बडीशेप पावडर, जिरा पावडर, ओवा पावडर आणि धणा पावडर. आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पण हे बघा, मीडियम साईजची वाटी आहे. ते तांदळाचं पीठ घ्यायचं. बेसन लागेल तेवढंच घ्यायचं. आता मी 1 वाटी पहिलं घेते. आता हे सगळं आपण मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ लास्टला टाकते, नाहीतर मग त्याला भरपूर पाणी सुटतं. आता हे थोडंसं सुकं वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करूया. इथं मी तेल तापत ठेवले. आता आपण भजी टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकले म्हणून चांगलं चोळून घ्यायचं मीठ त्याला. आता आपण छोटी छोटी भजी टाकूया. आळूची पानांनी कच्चा बटाटा वापरून भजी केली. जर आवडली शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.